आपण सुद्धा घर सोडतो का सोडत नाही? घर सोडतो का सोडत नाही? जागेत ना? हा सोडतो का सोडत नाही सांगा. आता पुढचा प्रश्न विचारतो. ठीक आहे, सोडतो. कोण बोला सोडत? घर आपण जे सोडतो ते वैराग्यानं सोडतो का वैतागानं सोडतो? खरं सांगा का? खरं सांगा. बसलेली मंडळी बोला. वैराग्यानं सोडतो, वैतागानं सोडतो आपण. आणि पण वैतागानं आपण जर आपलं घर सोडत असू तर किती जरी वैतागानं आपलं घर आपण सोडलं तरी सुद्धा ते टांग्याचा घोडा बघितला का तुम्ही? टांग्याचा घोडा तो एकदा गावाकडे आला का त्याचं लक्ष स्टेशनकडे, आणि स्टेशनकडे आला का त्याचं लक्ष लोक कीर्तनात येतात पण कीर्तनच नसतात. म्हटलं तर बघा, लोक कीर्तनात येतात पण कीर्तनात आल्या आल्या आता कीर्तन म्हणा म्हणा विठ्ठल विठ्ठल म्हणा, विठोबा रखुमाई म्हणा, बोला कुठली कवच म्हणा, पण याचं लक्ष नसतं कीर्तनात. हा कीर्तनात विचार करतो, आलोय कीर्तनाला खरा, पण कुलूप लावताना कुलूप कडीच्या खाली आहे का कडी कुलपाच्या वर आहे नक्की काय समजत नाही, आणि त्याच्यात जे विठ्ठल होऊन जातं. पण तुकाराम महाराजांनी जे घर सोडलं ते वैराग्याने सोडलं. वैराग्य निर्माण झालं म्हणून वैराग्याचे महावीर म्हटलं जातं. आणि अशा अधिकाराचे तुकाराम महाराज ते एकांतामध्ये जायचे, आणि एकांतामध्ये गेल्यानंतर तुकाराम महाराजांकडे शिवाजी महाराज आले, मावळ्यांसह आले, आणि आता वस्ती करायची म्हटले यांची व्यवस्था केली पाहिजे ना कसली भोजनाची. एक लक्षात ठेवा, दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. महाराज असताना आपण एखाद्या महाराजांच्या घरी गेलो तर ते महाराज आपला व्यवस्थित पाहुणचार करतात का हे अत्यंत महत्वाचं आहे. भले त्यांनी धड बोलू नये पण पाणी चहा काय नाश्ता दिला पाहिजे. खरं सांगू का तुम्हाला, कीर्तनकार असताना कीर्तनकाराच्या घरी जाण्यापेक्षा कीर्तनकार घरात नसताना त्याच्या घरी जायचं आणि विचारायचं महाराज आहेत का? मग अजून आवाज येतो कोणाचा? आता काही कीर्तन करायची गरज नाही. आतून आवाज येतो, गेले असेल कुठेतरी भीक मागायला, म्हणजे समजायचं महाराजांना घरात काय पटत नाही पटत. कारण तो असतो वारकरी आणि ती असते वारकरी. याला आवडतात शेट्टाच्या शेंगा, तिला आवडतात पाण्यातल्या शेंगा. मग कसं काय सुद्धा जमायचं? आता ब्रह्मदेवाने जोडलेली गाठ ती काय कोणाच्या बापाला सुटत नाही, रावणाला नाही सुटली तर आपल्याला सुटत नाही. विरोधाचा भाग सोडा. आता यांचा पाहुणचार केला पाहिजे, यांना जेवण दिलं पाहिजे. काय करायचं? काही केलं नाही. तुकाराम महाराजांनी फक्त मनामध्ये चिंतलं, आता यांचं काहीतरी अन्नमय कोश आहे, मी काय 4 दिवस उपाशी राहू शकतो, पण या मावळ्यांना काहीतरी खायला. आता सारखे आपल्यासारखे मावळे नव्हते, 1-2 भाकरी खाल्ली का त्याचं पोट भरलं. अहो 10-20 भाकरी खाणारे होते ते. नुसते भाकरी खाऊन झोपा काढत नव्हते, तेवढे कष्ट करत होते. हे फार महत्वाचं आहे. नाही तर आता भाकरी खायच्या आणि टिप्स बरोबर जायचं तर झोपा काढते नाही. एवढ्या लोकांना द्यायचं कसं काय? तुकाराम महाराजांनी फक्त मनामध्ये चिंतन केलं, रिद्धी सिद्धी येऊन 150 मावळ्यांना सहज सगळं अन्न पुरवलं. कुठल्याही प्रकारची सामुग्री नसताना ज्या अर्थी एवढं मोठं लागव होतंय त्या अर्थी त्या रिद्धी सिद्धी संतांच्या दारात उभ्या राहतात, वैष्णवांच्या दारात उभ्या राहतात आणि वैष्णवांकडे इच्छा करतात तुम्ही काहीतरी आमच्याकडे मागा. अहो जे वैष्णव देवाकडे मागत नाही ते यांच्याकडे मागतील का? कारण माऊली म्हणतात रिद्धी सिद्धीची द्वंद्वे पडोनी ठाकी. रिद्धी सिद्धीला आम्ही विचारत नाही. एकनाथ महाराज म्हणतात सिद्धी लावी पिसे गोड तया पुसे राजा उसे पाणी काही. सिद्धीला आम्ही पुसू विचारू काही गरज नाही आम्हाला. का आम्हाला गरज नाही? कारण वैभवाचे धनी आम्ही शरणागत. आम्ही वैभवाचे धनी आहोत आणि यांच्या मागे एक लक्षात ठेवा, ज्याला काजू बदाम खायची सवय आहे ना
त्याला चणे फुलाने गोड लागत नाही, कधीच गोड लागणार नाही. अजून आता वारकऱ्यांच्याच भाषेत ज्याला पनीर मसाला खायची सवय आहे ना, त्याला पिठलं भाकरी देवा का खातो का? हे काय जेवण आहे? अरे हेच तर खरं जेवण आहे. त्या रिद्धी सिद्धी वैष्णवांच्या दारात हात जोडून उभे असतात, कर जोडून एवढं वैष्णवांचं महत्व. तुकाराम महाराजांना वैष्णवाची संगत देवाने दिली नाही म्हणून तुकाराम महाराज संतांच्या संगतीत वैष्णवांची संगत प्राप्त करण्याचा विचार करतात. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही देणे. मी देवा मला काही नको, फक्त वैष्णवांची संगत. प्रमाण आपल्या पाठेच्या सुखा कारणे देव वेडा मला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. एक लक्षात ठेवा, संतांना तुकाराम महाराजांना वैष्णवांची संगत प्रिय आहे म्हणते, पण ज्या वैष्णवांची संगत तुकाराम महाराजांना प्रिय आहे त्याच वैष्णवांची संगत देवाला सुद्धा प्रिय आहे. देवाला सुद्धा ती संगत आवडते. देवाला विचारा, देवा आता मला सांगा, भगवान विष्णू राहतात पुढे? लवकर सांगा, खरं सांगा, कुठं राहतात? सासूरवाडी. सासूरवाडी नक्की का? नक्की आहे. मग तुकाराम महाराजांच्या प्रमाणे वैकुंठीचा देव आणीला भूतळा, आता मला वैकुंठात राहतात. जरी भगवान परमात्म्याचं राहण्याचं ठिकाण वैकुंठ असलं तरी भगवान परमात्मा वैकुंठात नसतात, ते असतात क्षीरसागरात. क्षीरसागरात का? आता म्हणा ना त्याची सासूरवाडी म्हणून. चुकलेला फकीर मशिदीत सापडतो, चुकलेला बुवा सत्यात सापडतो आणि रागावलेला जावई सासूरवाडीला सापडतो. फक्त तो घर जावे नसला पाहिजे म्हणजे तिथं कोण असं तर सुटून बोलतो, नाही तर माझी जायची पंचायत. देवाला सुद्धा संतांची संगत प्रिय आहे. त्याला सुभाषितकार असं म्हणतात, आसारे खलु संसारे सारं श्वसुर मंदिरम, हरो हिमालये शेते हरी शेते महानदो. सूत्रकार असं सांगताय, या असाररूपी संसारामध्ये सारभूत काय असेल तर ते एकच आहे, ते सासऱ्याचं घर. म्हणजे तुम्ही आता कीर्तन झाल्यावर विचार करू नका कसला ऐकलं जागे. तुम्ही काय बोलत नाही का? मौन मी पकडलंय का? समोर बसलेली मंडळी, मी तुमच्याशी बोलतोय, तुम्ही मौन वगैरे पकडलंय का? बाळावर तुम्ही काय मौन पकडलंय का? काय मूग पीक खाऊन आले का? नाही ना, तो बोला ना. वैष्णवांची संगत देवाला सुद्धा प्रिय आहे. मग या असाररूपी संसारामध्ये सारभूत काय असेल तर ते आपल्या सासऱ्याचं घर. तुम्ही काय लाजताय का बोलायला? लाजताय का? अरे हो, नाही काहीतरी बोला. नाही बोलायचं का तुम्हाला? नाही बोलायचं? अरे हो, नाही काहीतरी बोला. सासऱ्याचं घर सारभूत आहे. का सारभूत आहे? कारण भगवान शंकर कुठं राहतात? मूळ ठिकाण कुठलं? कैलास राहणार कुठं? सासूरवाडीला. पण जर ते सासूरवाडीला राहत असेल तर बुवा सासूरवाडीला राहायचं असं. पण भगवान परमात्मा क्षीरसागरात पण नाही, भगवान परमात्मा वैकुंठातही नाही. मग भगवान परमात्मा आहेत ते तर भगवान परमात्मा वैष्णवांच्या संगतीमध्ये राहतात. नावडे वैकुंठ शेषाचे
नावळे वैकुंठ, त्याला वैकुंठ आवडत, शेषाचं शयन आवडत नाही. काय आवडतं? वैष्णव सदन आवडले. त्याला इतर गोष्टी आवडत नाही, पण वैष्णवांचं घर आवडल्याशिवाय. मग भगवान परमात्मा याला सुद्धा वैष्णवांचं संगत प्रिय आहे. तुकाराम महाराजांना सुद्धा वैष्णवांची संगत प्रिय आहे. तसा जर विचार केला तर भगवान परमात्मा निसंग आहे. काय? निसंग आहे. ऐका त्याचं प्रमाण. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, निसंगाचा सांगा तू. तो निसंग आहे. निसंग माझी राहणे नाही. तुकाराम महाराज सांगतात तो निसंग आहे, पण निसंग असताना सुद्धा त्याला सुद्धा संग करण्याची इच्छा निर्माण होते. हे फार मोठं वैशिष्ट्य आहे. मग जिथे भगवान परमात्मा संगतीची जर अपेक्षा करत असतील तर भगवान परमात्म्याचे आपण अंश आहोत. कोण आहोत? भगवान परमात्मा आपला अंशी आहे. कोण आहे? आपण त्याचे अंश आहोत. ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातन मनश्शास्त्राणि प्रियाणि भक्ती स्थानी वर्षति. भगवान परमात्मा म्हणतात जीव मम एव अंशः. जीव हा माझा अंश. मग जीव जर भगवंताचा अंश असेल तिथे भगवान परमात्म्याला एकट्याला करमलं नाही. करमलं का एकट्याला? तर एकट्याला करमलं नाही म्हणून माणूस एकट्याचा दुट्टा होतो. होतो का? अरे होतो का? काय सगळे काय संदेश आले का कीर्तनाला? नाही ना. मग बोला ना होतो म्हणून. एकट्याचा दुट्टा होतो. मग त्याचा दोनचा पाडा चालू होतो. कळलं होतं बघा. दोनचा पाडा बे के बे बे तुले चार. माझ्याकडे दोनच आहे बा. पाडा चालू होतो. पण एकट्याला माणसाला करमत नाही. सूत्रकार असं लिहितात नारद भक्ती सूत्रामध्ये, एकाएकी नरमते. माणसाला एकट्याला करमत म्हणून माणूस काहीतरी आपल्याला मनोरंजन व्हावं, आपल्या बुद्धीला काहीतरी आलंबन असावं याच्या शोधामध्ये. मग भगवान परमात्म्याला सुद्धा एकट्याला करमलं नाही. एकलेन कंठेची म्हणून येणे म्हणून तुकाराम महाराज म्हणतात बहु होता भला त्याला एकट्याला करमत नाही. जर देवाला एकट्याला करमलं नाही तर आपण त्याचे अंश आहोत. आपल्याला एकट्याला करमेल का? नाही करमत. एखाद्या बाळाला एकट्याला ठेवलं ना तर तो एकटा रडायला सुरुवात करतो. मग त्याला आई जवळ घेते. म्हणजे लहान असताना आईशिवाय करमत नाही. तुम्ही म्हणजे त्याला संगतीची अपेक्षा आहे, कोणतरी सोबतीची अपेक्षा. जर देवाला संगत प्रिय आहे तर मनुष्याला असणार. आणि आपण जर देवाचे अंश असतो तर देवाला जर संगत प्रिय असेल तर आपल्याला सुद्धा संगत प्रिय आहे. म्हणजे तुकाराम महाराजांना सुद्धा वैष्णवांची संगत आवडते. नाही आवडत? अहो देवाला सुद्धा तुकाराम महाराज सांगतात, देवा एकदा तुम्हाला त्यांची संगत करून दिली ना तुलाही त्रास नाही मलाही त्रास नाही. तुम्ही आम्ही इकडो जेणे दोन्ही वार एकाने वैसलो धरणी.
कुठलाही त्रास नाही, आपलं दे म्हणजे मी मोकळा. म्हणजे तुकाराम महाराजांना सुद्धा वैष्णवांची संगत प्रिय आहे. मग जर तुकाराम महाराजांना वैष्णवांची संगत प्रिय असेल तर मग तुकाराम महाराज या अभंगाचा विचार करता विरोधात्मक भूमिका का म्हणतात? प्रेम आहे, अंतःकरणामध्ये जिव्हाळा आहे, वैष्णवांबद्दल प्रीती आहे, या सगळ्या गोष्टी असताना तुकाराम महाराज विरोधात्मक भूमिका का म्हणतात? काय गरज त्यांच्या विरोधात बोलणे? असा प्रश्न सर्वसामान्य लोकांना निर्माण झाला. जे तुकाराम महाराज एवढी स्तुती करतात मग ते तुकाराम महाराज असं का म्हणतात? त्याची अनेकविध कारण आहेत, अनेकविध कारण. तर पहिलं कारण असं आहे, तुकाराम महाराज वैष्णवांच्या विरोधात नाही, वैष्णवांना चोर म्हणत नाही. मी पूर्व पक्ष म्हणतोय, मग ते चोर म्हणतात कोणाला? तर ते वैष्णवांना चोर म्हणत नाही. का वैष्णवांना चोर म्हणत नाही? कारण वैष्णव कोणाला म्हणावं याच्या अनेक व्याख्या आपल्या संत वाङ्मयामध्ये आहेत. वैष्णव कोणालाही म्हणत नाही. ज्याचं सर्वस्वान प्रेम भगवंतावर असतं त्याला वैष्णव म्हणतात. अवघी देवावरी माया, अवघी देवावरी माया, अवघी देवावरी माया म्हणायचं. ज्याचं सर्वस्वान प्रेम देवावर असतं, सर्वस्वान प्रेम देवावर असतो त्याला म्हणायचं वैष्णव. अवघी देवावरी. आता मी काय त्याचा विस्तार करणार नाही कारण आपल्याकडे दुसरी वैष्णवाची व्याख्या अशी आहे, पद्मपुराणामध्ये आलेली आहे. वैष्णव शब्द म्हणताना त्या शब्दावर कुठेतरी जोर द्यावा लागतो. वैष्णव आपण हरिपाठ म्हणताना म्हणतो की नाही, नामामृत गोडी वैष्णवाला तरी, त्या वैष्णव शब्दावर जोर द्यायचा आहे. लोकांना कुठं जोर द्यायचा, कुठला जोर काढायचा काही कळत नाही. नको तिथं अक्षरावर जोर देतात ना त्याचा पार पद विच्छेद करून टाकतात. आता लग्नाची सराई चालू झाली ना, ब्राह्मणाकडे लक्ष देऊन पाहिजे. काही मंगल अष्टक ही तोडून म्हणू नये, सरळ म्हटलं. उगाच कसे मंत्र म्हटले तर त्या मंत्राचं सामर्थ्य राहत. आता सावध सावधान परिसा असं मंगल असतं. पण तो ब्राह्मणाचा कुठला स्वर असतो ते सुरत राहिले नाही. आता तेच आसुर बघत चालले, इथं असं सुरू. ते आता टेस्टेड ब्राह्मण झाले. लेख हात नाही, आम्हाला फळ. मग ते म्हणताना आता सा वध म्हणजे तो सांगतो आताशी तुमचा वध झालाय, पुढे किंवा व्हायचाच आहे असं म्हणून चालेल का? अहो ते तोडून म्हटलं तर त्याचा पुनरुच्छेद होतो, अर्थ बदलतो. अर्थ बदलून चालत नाही वाङ्मयामध्ये, लक्षात ठेवा. तो अर्थाची संगती लागली पाहिजे आणि अर्थाची संगती लागली नाही तर तुकाराम महाराजांना म्हणावं लागेल काय अर्थे लोक पुराणे नाशकेला शब्द ज्ञानी विषय कोणी मने साधनी. ते अर्थ संगती लागली पाहिजे ना, ते अर्थ संगती लागली तर त्याला किंमत. अर्थ संगतीत लागली नाही तर त्याला काही किंमत नाही. वैष्णव शब्द म्हणत असताना त्या ष्ण शब्दावर जोर दिला का आपल्याला गणितातल्या 2 संख्या मिळतात. मी आकडे म्हणत नाही. कळलं का तुम्हाला? लोक सध्या आकडे लावायला जातात. त्यामुळे आकडे म्हटलं का लोकांना बरं वाटेल, काही बरं झालं महाराज बोलले आकड्याचं होते का कुठला तरी आकडा संख्यावाचक 2 शब्द आहेत. वैष्णव 20 अधिक 9 म्हणजे 9. आता हे 20 आणि 9 काय आहे? ही 29 व्रत आहे आणि ही 29 व्रत जो करतो त्याला वैष्णव असं म्हणतात. आता ही 29 व्रत कुठली? 12 महिन्याच्या 24 एकादशा अधिक महिना सोडून 12 महिन्याची किती एकादशा? 24. बरोबर आहे. मग हे वरचे 9 वरचे 5 कसे काय वाढले? याचं भागवतामध्ये चिंतन आलेलं आहे का जसे एकादशीचं व्रत, एकादशीचं काय व्रत आहे आपल्या समोर आणि सोमवार काय आहे? उपवास आहे.
हा सोमवार उपवास आणि एकादशी व्रत आपण केलं पाहिजे. मग ते एकादशीचं व्रत केल्यानंतर 24 एकादशा केल्यानंतर 5 पर्व काळाचा उपवास हा एकादशी सारखा करायचा. बोला असतो मी कुठं पाहायला येणार आहे. मग चैत्र महिना आला का चैत्रामध्ये रामनवमीचा उपवास हा एकादशी सारखा करायचा. म्हणजे दुपारी 12 वाजता सोडायचा. बरोबर ना? बोला हो बोला. नाही लोक म्हणतात रामाचा जन्म होतो कधी ना आम्ही निठवाभर भात खातो. चालत नाही. रामनवमी झाली का वैशाख महिन्यामध्ये येते नृसिंह जयंती. आता ते आपल्या कॅलेंडर मध्ये आहे पण आपल्या कॅलेंडर मध्ये नाही. नृसिंह जयंतीचा उपवास एकादशी सारखा करायचा असतो. नृसिंह जयंती झाली का मग ते येते. त्याला म्हणतात चैत्र वैशाख श्रावणामध्ये येते. त्याला म्हणतात कृष्ण जन्माष्टमी. लोक विचार करतात रात्रीचे 12 वाजतात कधी आणि आम्ही 2.5 भाकरीचा काटा काढतो. चालत. दुसऱ्या दिवशी उपवास. त्याच्यानंतर भाद्रपद महिन्यामध्ये येते. त्याला वामन द्वादशी म्हणतात. काय म्हणतात. ती एकादशी झाली का जोडून येते. तिला काय म्हणतात वामन द्वादशी. तिचा उपवास सुद्धा एकादशी सारखा बोला करायचा. मी कुठं पाहायला येणार आहे. तुम्ही करता केला की नाही. एकादशी सारखा. आणि मग पुढे येते ती महाशिवरात्र. काय येते. महाशिवरात्रीचा उपवास सुद्धा एकादशी सारखाच करायचा असतो. चीट पाकून पण खायचं नसतं. अशी 29 व्रत जो करतो त्याला काय म्हणतात वैष्णव. अशी वैष्णव शब्दाची व्याख्या पद्मपुराणामध्ये आलेली आहे. आणि तुकाराम महाराजांनी सुद्धा वैष्णव शब्दाची व्याख्या केलेली आहे. विष्णुमय जग वैष्णवासी पावे. विष्णुमय जग भगवान परमात्मा भरलेला आहे अशी ज्याला अनुभूती आलेली असते. भरला घन दाट हरी
दृष्टीने पाहिला किंवा तुकाराम महाराज म्हणतात सर्वत्र संपूर्ण गगनदैसे किंवा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात सूर्यप्रकाशक सहस्र असा भगवान परमात्मा ओतप्रोत भरलेला आहे. अशी ज्याला अनुभूती आलेली असते म्हणजे त्याला त्याचं घर वाटत नाही, त्याला त्याचं घर विश्व त्याला घर वाटतं. वसुदेव कुटुंबकम किंवा हे विश्वची माझे घर, आईची मती दयाची स्थिर किंबहुना चराचर आपण झाला म्हणजे त्याला भगवंताची अनुभूती आल्यामुळे जिकडे जाईल तिकडे भगवान परमात्मा भरलेला आहे. अशी ज्याला अनुभूती आली त्याला काय म्हणायचं? विष्णुमय जग वैष्णवासी खारे हेरानी वावे भारमाता. त्याला जगत सगळं विष्णू रूप वाटतं आणि त्याला विष्णू रूप वाटल्यामुळे त्याला सगळीकडे विष्णू दिसतो, भगवंत दिसतो. आणि मग बाकीच्यांनी काय करायचं? काय नाही, ग्रंथ घ्यायचे डोक्यावर आणि भिका मागत फिरायचं. म्हणता येरानी वावे भागवता. येर लोकांनी काय करायचं? कारण त्यांना अनुभूती आलेली नसते आणि परमार्थामध्ये अनुभूतीला किंमत आहे, अनुभवाला किंमत आहे. तुमच्या शब्द ज्ञानाला किंमत नाही. शब्द ज्ञानाला जर किंमत असती तर त्या 84 14 वेळा ज्यांनी काळाला परत पाठवलं त्या चांगदेवाला मुक्ताबाईला फोन करावा लागला असता का? करावा लागला. म्हणजे शब्द ज्ञानी माणसाला परमात्म्याची अनुभूती आलेली नसते. शब्द ज्ञानी फक्त शब्दाच्या द्वारा देवाची अनुभूती सांगू शकतो पण त्याला आलेली नसते. महाराजांचा अभंग आहे बोलो अबोलणे जागे बाहेर आत निजेले. अबोले बोल बोले जागे बाहेर आत निजले. कैसे घरात घरकृतीने निर्वंधार नाव जाणले का. त्याला अनुभव आलेला नसतो म्हणून हेरानी व्हावे भार. अशा 3 महत्वाच्या व्याख्या आपल्या शास्त्रामध्ये आलेल्या आहेत. आता बऱ्याच व्याख्या आहेत त्या तुम्ही पहा, महत्वाच्या होत्या मी सांगितलं. तसा जर विचार केला तर तुकाराम महाराज सांगतात अवघी देवावरी माया तो वैष्णव आहे. पद्मपुराण सांगतं 29 व्रत करतो तो वैष्णव आहे. आणि तुकाराम महाराज सांगतात भगवंताची सर्व ठिकाणी ज्याला अनुभूती आलेली आहे तो वैष्णव आहे. मग एवढं जर तुकाराम महाराज वर्णन करत असतील तर या अभंगामध्ये उपरोधी भूमिका, विरोधात्मक भूमिका तुकाराम महाराजांनी का म्हणावी? मग नक्की तुकाराम महाराज तुम्ही कुठल्या वैष्णवाला चोर म्हणता? कुठल्या वैष्णवाला चोर म्हणता? तर तुकाराम महाराज खऱ्या निष्ठावंत वैष्णवाला चोर म्हणत नाही, तर ज्यांनी वैष्णवाचं सोंग धारण केलेलं आहे, ज्यांनी वैष्णवाचं सोंग धारण करून जो समाजामध्ये त्या सोंगाची बतावणी करतो त्या वैष्णवाला तुकाराम महाराज चोर म्हणतात. अभंगाच्या पहिल्या
ते वैष्णव चोर आहेत. मग कुठले वैष्णव चोर आहेत? कुठले वैष्णव चोर आहेत? तर ज्यांनी वैष्णवाचं सोंग घेतलेलं आहे ते वैष्णव महाराज म्हणतात चोर आहे. हे लक्षात ठेवा. एखाद्याचं सोंग घेतलं का त्या सोंगाची बतावणी करता आली. जर सोंगाची बतावणी व्यवस्थित करता आली नाही तर आपलं पित्तळ उघडं पडतं. त्या कर्णानं ब्राह्मणाचं सोंग घेतलं आणि कुठं गेला? परशुरामाकडे गेला. आणि परशुरामाची सवय अशी होती ब्राह्मणाशिवाय धनुर्विद्या कोणाला शिकवायची. हा तिथून वाद चालू आहे. महाराजांनी फक्त सांगितलं, आम्ही फक्त ऐकलं. आता याती धर्म नाही विष्णुदासा निर्णय येतो ऐसा. ते म्हणतात वेदशास्त्रात आहे, आपल्यात कुठे. ब्राह्मणाशिवाय कोणाला धनुर्विद्या शिकवायची. यांनी सोंग घेतलं. सोंगाची बतावणी याला करता आली. शेवटी शापवत करावा लागला. युद्धाच्या ऐन वेळेला तुला विद्या आठवणार नाही. शेवटी काय व्हावं लागलं? तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे सोंग वाया शेवटचं सोंग वाया कारण या अनुभवी. सोंग वाया कधी जातो? जर त्या सोंगाची बतावणी करता आली नाही तर ते सोंग वाया. यांनी सोंग घेतलेलं आहे. कोणाचं घेतलंय? आमचे श्रीगुरू महाराज नेहमी सांगायचे सोंग घ्यायचाच असेल तर राजाचं सोंग घ्यावं. भिकाऱ्याचं कशाला घ्यायचं? लक्षात येते का तुमच्या? भिकाऱ्याचं सोंग घ्यायचं नाही, राजाचं सोंग घ्यायचं. नको त्याचं सोंग घेऊन वाटोळ करून घ्यायचं नाही. बरं सोंग घेतल्यानंतर त्या सोंगाची बतावणी करता आली पाहिजे. आपल्या गावामध्ये आमच्या आजोबा असताना एक नाटक होतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर आधारित नाटक होतं करेंती पूर्व. आणि त्या करेंती पूर्व मध्ये आमच्या आजोबांनी हंबीररावांची भूमिका केली होती. हंबीरराव म्हणजे कोण माहितीये का? हंबीर मामा शिवाजी महाराजांचे मामा. त्यांची भूमिका आमच्या आजोबांनी केली होती. तर त्याच्यामध्ये एक पात्र पाहिजे होतं आणि ते बाईचं पात्र पाहिजे होतं. स्त्रीचं पात्र. आता स्त्रीचं पात्र पूर्वीच्या काळामध्ये काही स्त्रिया नाटकात काम करत नव्हत्या. 90व्या शतकानंतर स्त्रिया नाटकामध्ये काम करू लागल्या. त्याच्यावर करत नव्हत्या. मग काय करायचं? बरं ज्यानी नाटकाचं पात्र करायचं होतं तो दुसऱ्या गावातला होता. त्याला काहीतरी अडचण आली. आता करायचं काय करायचं? आता स्त्रीचं पात्र कोण करणार? मग मीटिंग बसली. मीटिंग मध्ये ऐन वेळेला जर स्त्रीचं पात्र करणार कोण भेटत नाही तर आपलं सगळं नाटकाचं नाटक होईल. बघता काय माझ्याकडे करायचं काय? आता काय करायचं म्हणजे त्याच्यामध्ये एक माणूस असा होता गावामध्ये का त्याचा आवाज थोडा बायकी होता. बायकी आवाज. सगळ्यांनी त्याला सांगितलं अरे श्री सर तुला सोंग करायचं ना कर ना मग श्रीचं सोंग. तो म्हणलाय माझ्या चांगल्या घरदार मिशा आहेत मी त्यांनी काढल्या आणि मी स्त्रीचं सोंग करू. अरे तू केलं नाही तर मग करणार कोण? तुझा आवाज पाहिजे, तुझी शरीर कशी आहे, त्याच्यानंतर तू दिसतो सुद्धा तसा, तुझा आवाज सुद्धा मॅच होईल. हे सगळं बरोबर आहे म्हटलं. आता एवढं गोड बोलल्यानंतर त्याला ते बरं वाटतं. ते बरोबर आहे. पण प्रश्न असा आहे स्त्री सारखं मला कसं वागता येईल? ती चालते कशी, ती बोलते कशी, तिचे हावभाव कसे हे मला कसं काय कळेल? लोक होती ती 12 गावचं पाणी पिली. ती म्हटली सोपं आहे. सकाळी उठायचं तर गेटाच्या विहिरीवर जायचं, लांब बसायचं, जवळ जाऊ नको, त्याचं विहीर ढकल तुला द्या.
लांब बस आणि त्या महिला चालत कशा येतात, चालत कशा जातात, एकमेकींशी संवाद कशा करतात, हे फक्त तू बारीक लक्ष देऊन पाहायचं आणि तसं त्या तसं करायचा प्रयत्न करायचा. आता हे करण्यासाठी नटरंग पिक्चर बघायचा. तुमच्या लक्षात येईल त्यांनी सगळे हावभाव आविर्भाव सगळे पाहिले आणि जसेच्या तसे स्त्रीसारखे हावभाव करायचा त्यांनी प्रयत्न केला. त्याच्यात तो यशस्वी झाला. नाटक पूर्ण झालं. नाटक झाल्यानंतर लोकांना प्रश्न पडला, अरे ही स्त्री कुठून आणली होती तुम्ही? एवढा हावभाव करणारी अशी स्त्री आणली कुठून? कुठून आणली म्हणजे गावातली. त्यालाच आम्ही साडी नेसवली. एक लक्षात ठेवा, पुरुषानं स्त्रीचं सोंग कधी करू शास्त्र असतं. पुरुषानं स्त्रीचं सोंग करू नये. एखाद्या वेळेला स्त्रीचं सोंग करता आलं तर महाराज म्हणतात, राधा होऊन या नाचेल पोंगडा तो होईल हिजडा सप्त जन्मी. 7 जन्माचं रिझर्वेशन झालं. तर स्त्रीची भूमिका पुरुषानं तर नाते यांनी बतावणी करता येते, पण त्या सोंगाच्या बतावणीमध्ये एखादा तो अडकला तर त्याच्या जीवनाचं वाटतो. पण सोंग करताना त्याची बतावणी करायची आणि परत आपल्या मूळ स्वरूपात हे करता आलं पाहिजे. या वैष्णवांनी या चोरांनी वैष्णवाचं सोंग घेतलेलं, पांघरुण वैष्णवांचं घेतलेलं आणि मनामध्ये भाव काय? आता बघा ना, पंढरपूरच्या वारीला बरेच जण वारकरी जात असतील, जाता की नाही? आळंदीच्या वारीला जाता की नाही? पण आळंदीच्या वारीला कशी आपल्या परिसरातले लोक असतात, पण पंढरपूरच्या वारीला अख्ख्या महाराष्ट्रातले जाऊन असते. मग एखादा नवीन वारकरी पंढरपूरच्या वारीला आला तर वारीला आल्यानंतर त्याला काही कळत नाही, कसं चालावं, कसं बोलावं, कोणाच्यात राहावं, कोणाच्या बैठकीत असावं, कोणाशी बोलावं, कोणाच्या बरोबर जेवावं, हे कळत नाही त्याला. तो नौका असतो, तो नौका माणूस जो चोर असतो तो बरोबर नवीन आलेलं दिसलं पंढरपूरच्या वारीला. मग ज्यांनी वैष्णवाचं वारकऱ्याचं सोंग घेतलेलं असतं तो लगेच ओळखता येतो. भला मोठा गंध लावलाय कपाळाला, अशा 25-30 माळा शाटाच्या वरती काढलेल्या तुळशीच्या, असे मुद्रा लावलेल्या आहेत कोंडाला, गालाला, कपाळावर, हातावर, अशा मुद्रा आहेत. द्वादश दिवे लावलेले आहेत. आणि असा वारकरी त्याला वाटतो, काय वारकरी, काय वारकरी, काय वारकरी, काय मोठा गंध लावलाय, काय ते वैभव, काय त्या माळा घालामध्ये. आणि मग चालताना तो असा ऐकून चालतो, छाती 2 फूट पुढे काढतो. नवीन वारकरी याच्याच सोबत राहिलं पाहिजे. फक्त काय त्याच्या सोबत चालतो, त्याच्या सोबत चालता चालता तो वारकरी याचा खिचा कधी कापून देतो यालाच पत्ता लागत नाही. आणि मग तो बोल ठोकतो, ए वारकरी चोर आहेत, अरे वारकरी चोर नाही, वारकऱ्यांच्याच चोर शिरले. कोणाच्या चोर शिरले? वारकऱ्यांच्याच चोर शिरले. आणि जो पक्का मुरलेला वारकरी आहे ना, त्याच्या बाजूला एखाद्या येऊन द्या, हे तो म्हणत चल या दिंडीत जा, या दिंडीत काय काम आहे तुझं? तो वारकरी त्याला म्हणतात जो सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत वारीचे नियम पाळतो त्याला काय म्हणायचं? वारकरी म्हणायचं. लोक अशी वस्ताद झाले आता. काय वस्ताद झाले? त्यांचं फक्त वारीमध्ये 2 वेळा उघडतं. 2 वेळा, एकदा दुपारी आणि एकदा रात्री. आणि मध्ये जर उघडलं तोंड, नाही नाचल्याला नाही, घरून फोन आले, हा आळू पडतो, काय ग बरी आहे ना, म्हणजे मेली. मग पोरं कशी आहे, पोरं शाळेत गेली का, पिंकी कामाला गेली का, रात्री झोपताना दरवाजाची कडी नीट लावून झोपू मारायला वारीला गेला कशाला, घरीच राहायचं ना. याचं तोंड एवढ्याच कामासाठी होतं, फायदा काय? काहीच फायदा नाही. असे वारकऱ्यांचं सोंग घेऊन वारकऱ्यांच्यात राहणारे, पण ते कशासाठी राहतात? कशासाठी राहतात? आपल्याला काहीतरी मिळालं पाहिजे. काही नाही मिळालं तर फाटकी चप्पल जरी भेटली तरी सोडत नाही. अर्ध्या प्लेटच्या तुकड्यामध्ये 1000 वारी पैसे कमवणारी माणसं वारीमध्ये भेटली. काय करायचं नाही, मोठा गंध लावायचा. पक्षी शुक्रवार पक्का मोठा गंध लावलेला दिसला, पक्क्या माळा गळ्यामध्ये दिसल्या,
कडक इस्त्रीचे मोठे कपडे घातलेले दिसले, चकचक करणारे, का त्याच्यापासून आपलं डोकं सांभाळून ठेवायचं, कारण तो कधी आपल्याला चुना लावून जाईल हे आपल्याला कळलं पाहिजे. पण अशा वैष्णवांच्या बाबतीमध्ये आपण चाणाक्ष राहिलं पाहिजे, कारण ते पैसा चोरण्यासाठी आलेले असतात. म्हणून त्यांना तुकाराम महाराज म्हणतात वैष्णव चोरटी. ते चोर आहेत आणि ते घरी आले ते काय आहेत, करंटे आहेत. करंटे का करंटे? तुकाराम महाराज त्यांना म्हणतात वैष्णव चोरटी आणि घराशी करंटे. ते घराला येणं म्हणजे ते करंटे आहेत म्हणून घराला आले असं तुकाराम महाराजांनी का म्हणावं? का म्हणावं? त्याला काहीतरी कारण असतील ना. वैष्णवाला करंट म्हणणं म्हणजे पाप आहे. मग तुकाराम महाराज त्या वैष्णवाला करंट म्हणत, ठीक आहे चोर असेल का ना, म्हणजे सोंग तर चांगलं घेतलंय, पण चांगलं सोंग घेतल्यानंतर सुद्धा त्याला करंट म्हणणं योग्य नाही. मग तुकाराम महाराज त्याला करंट म्हणतात का म्हणतात? त्याचं कारण आहे, कारण त्याच्या जीवनामध्ये त्याला अद्वैत स्थिती प्राप्त झाली नाही. उपदोनी करंटा नेने अद्वैत वाटा, उपदोनी तो करंट आहे. कोण? नेने अद्वैत वाटा. जो ज्याला अद्वैताची वाटच माहिती नाही त्याला काय म्हणायचं? त्याला काय म्हणायचं? करंटा म्हणायचं. रामकृष्णी पैठा कैसेही होय. तो करंट आहे. त्याच्या तोंडाला देवाचं नाव येईल का? त्याच्या तोंडाला देवाचं नाव येणारच नाही. करंटे कपाळ त्याचे नाव ज्याच्या मुखाला भगवंताचं नाव येत नाही तो कोण आहे? करंट्या कपाळाचा आहे. करंटे कपाळ ज्याचे नाम. कपाळ म्हणजे काय? हे कपाळ नाही. ज्याच्या बाटल्यातच देवाचं नाव घ्यायचं नाही त्याला करंट्या कपाळाचा म्हणतात. आणि जो असा करंट्या कपाळाचा आहे देव त्याला सुद्धा जवळ घेईल, मेला तरी जवळ घेत नाही. का? कारण देवाचं नाव घेत. म्हणून करंटे कपाळ ज्याचे नाम देवाचे सदैव सभाग्य सभाय रंगीतोचे हरिरंगाचे. असा करंट्या कपाळाचा तो आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात आदी घरासी करंटी ढोबा
म्हणजे कीर्तनाचा मध्यांतर. आता इथून पुढे 1 तास गेलो. पुढच्या वेळेला मला बोलवणार नाही असं केलं. शिरीचे लोक म्हणतील कोणी आणला होता रे तो, याला पहिले शोधा बोलू. एवढा काही वेळ घेणार नाही तुमचा. तुकाराम महाराज सांगतात, वैष्णव चोरटी आली घरासी करंटी. का करंटी आहे? कारण अद्वैताच्या वाटा जळत नाही म्हणून करंट आहे, आणि भगवंताचं नाव त्याच्या मुखाला येत नाही म्हणून तो करंट आहे. असे करंटे ते घरी आले, पण घरी नुसते येत नाहीत. ते काहीतरी घरी येताना सापेक्षित भाव ठेवून येतात. काय ठेवून येतात? सापेक्षित भाव ठेवून येतात. आम्हाला काहीतरी यांच्या घरात मिळालं पाहिजे हा सापेक्षित भाव ठेवून येतात. आणि असा सापेक्षित भाव ठेवून आल्यानंतर तुकाराम महाराज या जनसामान्याला, जे भाविक लोक आहेत त्यांना, आता त्या भाविक लोकांना काही कळत नाही. एखाद्या माणसाला जर सांगितलं आजच्या महाराजांच्या पायाला हात लावला की पोरं होता, तर लोक महाराजांचे पाय तोडून द्यायला कमी करणार नाही. लोक भाविक आहेत. आणि एक लक्षात ठेवा, माणसाची श्रद्धा कोणावर बसेल हे सांगता येत नाही. आणि आपली श्रद्धा रूपी मुलगी जर कोणाच्याकडे आपण दिली आणि ती श्रद्धा, एकदा त्या श्रद्धेचं लग्न लावलं ना कोणाशी, त्याने जर वाईट वागलं ना तर ती श्रद्धा आपल्याला परत घेता येत नाही. हे लक्षात ठेवा. म्हणून गुरु करताना हा अधिकारी, श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ, कृपाळू केला पाहिजे. हे फार महत्वाचं आहे. एखादा, आता कालच मी एकाच्या मोबाईलवर पाहिलं, त्या कलकत्ता का बंगालच्या इकडून, कलकत्त्यामध्ये, बंगालमध्ये एक कोणतरी बाबा आहे, आणि तो बाबा सांगतो, त्याचे अनुयायी सांगतात का हेच कृष्ण आहे. ते बाबा गेले कुठं, आणि ते म्हणतात हेच कृष्ण आहे. एका मुलाने सांगितलं बायकोला, अरे चल आपल्या कृष्णाच्या मंदिरात जाऊ. तिच्या भावाने फोन केला, ते कृष्णाचं मंदिर नाही, आपल्या कृष्णाचं मंदिर. म्हणजे असे काही कृष्ण का आधार घेतलं. एक लक्षात ठेवा, श्रद्धा ठेवताना श्रद्धा अशी ठेवायची का मेलो तरी ती श्रद्धा परत येता कामा नये. हे लक्षात ठेवा. अशी श्रद्धा आपल्या जीवनामध्ये पाहिजे. म्हणून नको त्या माणसावर विश्वास ठेवून आपला आत्मघात होण्यापेक्षा तुकाराम महाराज त्यांचं लक्षण सांगतात का ते जे वैष्णव करंट्या कपाळाचे आहेत त्यांच्यापासून आपलं डबोलं जपून ठेवा. अभंगाचं दुसरं आजी आपुले जगन, आजी आपुले Thank you.
आपुले जत. आजच तुम्ही तुमच्याकडे जे तुमचं भांडवल आहे ते जपून ठेवा, जतन करून ठेवा. करा भांडे पांघरून. पूर्वीचे जे चोर होते ते चोरी करताना घरातली भांडी चोरून द्यायची, पण त्या वेळेला घरात पैसेच नसायचे म्हणून भांडी चोरून द्यायची. आणि ती भांडी त्या चोरांनी चोरून नेऊ नये म्हणून काय करायचं, करा भांडे पांघरून. ती भांडी पांघरून ठेवायची. पांघरून ठेवल्यानंतर काय होतं, त्याला असं वाटतं इथं कोणतरी माणूस झोपलाय, तो भांडी चोरत नाही. हे महत्वाचं काय. असे जे चोर आहेत ज्याच्या घरी जातात, ज्याचे घरी खावे त्याचे सर्वस्वही न्यावे. ज्याच्या घरी खातील त्याचं सर्वस्वच घेऊन जातील. काही सर्वस्व घेऊन जातील म्हणजे काय, त्याला घालायला कपडे सुद्धा ठेवत नव्हते पूर्वीचे. बघा तुम्ही पूर्वीचा काळ 80च्या अगोदरचा. चोर अशी चोरी करायचे, मग लोक करायचे चोरांनी आमचं घर धुवून नेलं. धुवून नेलं म्हणजे काय, घरात काहीच ठेवलं नाही, ना मीठ ना चहा पावडर ना काय काय काही काही. ज्याचे घरी खावे त्याचे सर्वस्वही न्यावे. असे जे चोर आहेत ते चोरी करताना तुका म्हणे मार नाही लागू देत लागते. त्या चोरीचा मागमूस पत्ता सुद्धा लागून देत नाही. अशा चोरापासून तुकाराम मला सांगतात, आजी आपुले जत करा भांडे पांघरून. आता हा वाच्यार्थ झाला हो का. आता इथून पुढे लक्षार्थ सांगायचं. आता इथून पण काय सांगायचंय, लक्षार्थ सांगायचंय. मग तुकारामाला वैष्णवांना चोर म्हणतात. कुठल्या वैष्णवांना चोर म्हणतात, कुठल्या वैष्णवांना चोर म्हणतात म्हणजे ज्ञानेश्वर महाराज सगळे संत चोर आहे. मी नाही म्हणत, महाराजांचं प्रमाण आहे. देव चोर आहे की नाही, देव चोर आहे की नाही. मगाशी तुम्ही सिद्धांत ऐकला नाही का, अंशीचा गुण अंशात उतरतो. ऐकलं की नाही तुम्ही, देव चोर आहे. चोर आहे की नाही. तुका म्हणे येणे मन मोहिने चित्त चोरी येणे म्हणजे देव कोण आहे. मग देवाचे भक्त कोण, आता बोला ना. चोर आहे संत वैष्णव हे चोर आहे. का चोर आहे, त्याचं कारण असं आहे, कारण ते एखाद्याच्या घरी चोरी करायला गेले का त्याचं संसार चोरतात. म्हणजे संसाराविषयी त्याच्या अंतःकरणामध्ये जी आसक्ती आहे ती आसक्ती काढून घेतात. एका मिनिटात ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र सांगतो. ज्ञानेश्वर महाराज ज्या वेळेला शुद्धीपत्र आणायला निघाले होते त्यावेळेला एक सौभाग्यवत रेणं घेऊन बाई आली. बाई आल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांनी आशीर्वाद दिला, सौभाग्यवती भव. ती म्हटली या जन्मासाठी का पुढच्या जन्मासाठी. ज्ञानेश्वर महाराज बोलले ज्या तिने आशीर्वाद दिलाय या जन्मासाठी. ते म्हटले असं का विचारलं, नाही माझे वकील सरणावर आहेत आणि मी चालले. ज्ञानेश्वर पुढे सच्चिदानंद बाबांना सरणावर ठेवलं होतं. सच्चिदानंद बाबांच्या डोक्यावर हात ठेवला. आपल्यामध्ये असणारं ऊर्जावलय सच्चिदानंद बाबांच्या शरीरामध्ये टाकलं आणि सच्चिदानंद बाबा माणूस जसा झोपेतला जागा व्हावा तसे झोपेतला जागे झाले. आणि मग सच्चिदानंद बाबांना विचारलं का हो कसं वाटतंय, कसं वाटतंय म्हणजे काय झालं होतं, काय झालं, मी इथं कसं काय. तर म्हणजे इथं कसं काय म्हणजे तुम्ही गेले होते, मग कसं काय मी आणलं. मग आता काय संसार करायचा का. सच्चिदानंद बाबा म्हणतात आता संसार करण्याची इच्छा. सच्चिदानंद सच्चिदानंद मग ज्ञानेश्वर महाराजांनी सच्चिदानंद बाबांना सोबत घेऊन ज्ञानेश्वरी ग्रंथ. महत्वाचा मुद्दा, संत ते वैष्णव काय करतात, काय करतात, त्या आपल्या साधकाच्या अंतःकरणामध्ये असणाऱ्या संसाराच्या आसक्तीला खेचून घेतात आणि त्याला त्याच्या जीवनामध्ये विरक्ती निर्माण करतात. काय करतात, विरक्ती निर्माण करतात. ते आकर्षण संसार करत असल्यामुळे त्याला म्हणतात वैष्णव चोरटी. चोरटी कळाला मला. आता त्याचा फार विस्तार मी विस्तार सांगतो. मग त्याला करंट का म्हणायचं, का
कारण तुम्ही मगाशी सांगितलं नामासी काय म्हणून करंटा, अद्वैताच्या वाटा घडत नाही म्हणून करंटा, पण संतांच्या बाबतीत ते घडत नाही. मग ते करंटे का? ते करंटे का म्हणजे अहो ते संसार करत नाही म्हणून करंटे नाही. लक्षात धन नाही त्यासी ठाईचा करंटा तुकाराम महाराज म्हणतात. त्यांच्याकडे धन नाही, व्यावहारिक धन नाही म्हणून लोक त्याला करंटे म्हणतात. आली घरासी करंटी. आणि अशा वैष्णवांपासून आपलं अंतःकरण, आपला अहंभाव जपून ठेवा. आजी आपुले जसं करा भांडे पांघरून. अहंभाव एकदा जपून ठेवला का मग आपलं भांडी जी आहे, भांडी म्हणजे काय, आता संसारासाठी काय भांडी लागतात, पातेलं, गॅस, कूलर, हिटर, मिक्सर, लायटर, हे का नाही. या संसारासाठी काम, क्रोध, मोह, मद, मत्सर, आशा, तृष्णा, माया या सगळ्या या संसारासाठी लागतात. आणि या संसारासाठी त्या लागत असल्यामुळे त्या तुम्ही जपून ठेवा. जर याने अंतःकरण चोरलं तर तुमचं वाटोळं होईल, तुम्ही परत संसाराकडे येणार. म्हणून करा आपुले जतन, करा भांडे आजी आपुले जतन, करा भांडे पांघरून. ती तुम्ही भांडी पांघरून ठेवा, ती त्यांना दिसू पण देऊ नका. ठीक आहे महाराज, तुम्ही म्हणता की भांडी पांघरून घ्यायची, पण ते आमच्या घरी आले, मग त्यांचा पाहुणचार करायला पाहिजे. आम्ही पाहुणचार केला, ठीक आहे तुम्ही पाहुणचार करा, पण ते असे चोर आहेत ज्याचे घरी खावे त्याचे सर्वस्वही न्यावे. एकदा त्यांना घरात घुसायला जागा दिली का ते तुमचं घर धुवून द्यायला तयार आहे. अंतःकरण चोरून नेलं तर तुमच्याकडे संसारासाठी राहील काय खाली. म्हणून काय करा, आजी आपुले जतन, तुकाराम महाराज म्हणतात या वैष्णवांनी म्हणजे खोट्या वैष्णवांनी चोरी केली तरी त्याचा पत्ता सापडत नाही, आणि या खऱ्या वैष्णवांनी तुमच्या अंतःकरणाची चोरी केली तर त्याचा पुरावा काही शिल्लक राहील. पुरावा काही शिल्लक राहील का? अहो पुरावा काही शिल्लक राहील का? पुरावा शिल्लक राहणार नाही. हरी कृपे त्याचा नाश झाला, त्याचा पुरावा शिल्लक राहणार नाही. तुका म्हणे माग नाही लागो देसला, एकच करा त्यासाठी आजी आपुले जतन, करा भांडे पांघरून. महाराज आम्ही मागापासून ऐकतोय खरे वैष्णव चोर आहेत, खरे वैष्णव चोर आहेत, खरे वैष्णव चोर आहेत. मग ते कुठले खरे वैष्णव चोर आहेत सांगा. सांगतो ज्ञानेश्वर Bye.
पुष्पवृत्ती सेवा प्रभू परमात्म्याच्या चरणविंदावर समर्पित करतो. श्री गुरु महाराज मातोश्रींच्या चरणविंदावर समर्पित करतो. आपण सर्व मातृ पितृतुल्य श्रोत्यांच्या चरणविंदावर समर्पित करतो. या सेवेमध्ये जेवढं काही योग्य सांगितलं असेल ते माझ्या श्री गुरु परंपरेचं आहे आणि बोलताना जर एखादा अपसिद्धांत झाला असेल तर तो माझ्या बुद्धीचा दोष आहे, तो माझा मला परत करा आणि जे काही सारभूत आहे ते आपण घेण्याचा प्रयत्न करावा. आपल्या परिसरातला परमार्थाचा नंदाने प्रचंड ठेवत राहू. सर्व माझा काळ तुझिया चिंतने काया वाचा मने सेविका नको जाऊ दे भंगा गात्रे माझे पांडुरंगा निमते प्रते अधिक ते सरते करुण घे आवे तुमते विनवितो असे. या ठिकाणी आजच्या या सेवेसाठी या आपल्या दर्शनाचा योग आमचे परमादरणीय परमस्नेही पितृतुल्य असणारे आमचे जनार्दन महाराज यांनी आपल्या दर्शनाचा योग घडवून आणला. पण मला यायला थोडासा उशीर झाला. माणसाने जीवनामध्ये एक चूक केली ना तर ती चूक त्याला 10 चुका करायला प्रवृत्त करते. म्हणजे सोपं सांगायचं म्हणजे आपण लग्न केलं ही फार मोठी चूक. आता आपण लग्न केलं म्हणजे दुसऱ्याच्या लग्नाला हजेरी लावायला पाहिजे, म्हणजे ही दुसरी चूक. त्यामुळे थोडा यायला मला उशीर झाला. पुनश्च एकदा आपलं दर्शन घेतो आणि माझ्या या वाक्पुष्पाला इथे विराम देतो. आज ज्यांचं कीर्तन सौजन्य आहे ते हरिभक्तीपरायण अरुण दादा केणे यांचे सुद्धा मी ऋण व्यक्त करतो. आणि माझ्या एक लक्षात ठेवा, दाते भरपूर मिळतात पण दाता तोची एक जाणा नारायणा स्मरण. भगवंताचं स्मरण करून देणारा दाता दान करणारा असावा. असे दाते आपल्या गावामध्ये भरपूर आहेत. त्यापैकी अरुण दादा आमचे एक आहेत. त्यांचे सुद्धा मी ऋण व्यक्त करतो आणि या सेवेला माझ्या इथे विराम देतो. विठ्ठल रे